साठी खेळायचं आहे, आज या स्पर्धेसाठी खेळायचं आहे, आज स्वतःसाठी नाही तर आपल्या गावाच्या नावासाठी खेळायचं आहे. आणि त्याचमुळे ती ऊर्जा संचारली आणि आज मागील 2 सामन्यांमध्ये जो खेळ राहिलाय बॉलिंग ट्रॅक वरती किंग नाही तर किंग मेकर मिस्टर हार्दिक भोईरला आपण पाहतोय. तर दुसऱ्या बाजूला आपण 2 फलंदाज पाहतो. एका बाजूला स्वप्नील आणि जितू ही जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. सुरुवात डॉटने झालाय. नितीन सर काय म्हणाल आजच्या दिवसामध्ये आजच्या रात्रीमध्ये जो खेळ जय मास्टर चिखलपाड संघाचा राहिलाय टीम युनिटी काय असं ना त्याचं एक ज्वलंत उदाहरण त्यांनी दिलंय. नक्कीच अगदी कौतुक करावं लागेल. भौमिक 11 आज जबरदस्त परफॉर्मन्स पाहायला मिळालाय. पहिला बॉल अगदी निर्धावच्या स्वरूपात जितू गावड एका बाजूने दुसऱ्या बाजूने स्वप्नील ही जोडी खूप महत्वाची आहे. डीसीसी डोंगरी संघाकडनं पहिला बॉल निर्धावच्या स्वरूपात गोलंदाज हार्दिक भोईर अगदी गोलंदाजी मार्कवर आपण पाहतायत. क्वालिफायरचा हा सामना टॉप 5 मध्ये आजच्या दिवसामध्ये कुठला संघ दाखल होईल. 2 संघ एकमेकांसमोर डीसीसी डोंगरी संघ आणि त्याच्या विपक्ष आपण पाहतात भौमिक 11 जय महाराष्ट्र चिखलपाडा टीम. हार्दिकचा पुढील बॉल यावेळेस अगदी पूल करण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू सलग अगदी ट्रॅव्हल होतोय. जितूच्या बात मध्ये येतो एक दमदार स्ट्रोक 6 धावांकरता षटकार. भव्य षटकार होता. शॉर्ट ऑफ लेंथ बॉल आणि बरोबर पुल शॉट चांगल्या पद्धतीने स्वतःला ऍडजस्ट केला. मिडल ऑफ द बॅटने बॉल कनेक्ट झाला आणि सरळ बॉल प्रेक्षकांच्या भेटीसाठी प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी या 6 रन्स मिळताना आपल्याला पाहायला मिळाल्या. धावसंख्या फलकावरती 6-2 बॉलचा खेळ मैदानावरती या ठिकाणी झाला. पहिल्या बॉलवरती वार हार्दिकचा होता परंतु या बॉलवरती पलटवार मैदानामध्ये जितूने केलाय. चला फर्स्ट एड किट घेऊन आपण मैदानामध्ये जायचंय. चला तर मॅच होतोय सुरुवात. पहिला बॉल अगदी डॉटच्या स्वरूपात दुसऱ्या बॉलवर अगदी षटकार जितूच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. पुढचा बॉल यावेळेस अगदी बॅकफुट जाऊन पंच करण्याचा प्रयत्न फटका फसला गेलाय. रुपेश कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाहीये. जितूला परतावं लागेल. एक तेरी तो एक मेरी बीच में विकेट गिरी गॉन. 3 बॉलचा केला डिग्री झाला. नुकताच इंजुरी मधून सावरत असताना स्वतः हार्दिक भोईर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार आला होता आणि षटकार आल्यानंतर कमबॅकची स्वप्न घेऊन उतरल्यानंतर विकेट देखील गेले. खऱ्या अर्थानं हार्दिकचा उल्लेख जर करायचा झाला तर ऑस्ट्रेलियन टीमचा एक मोठा फॅन आणि खऱ्या अर्थानं ग्लेन मॅक्सवेलला आपण पाहिलं होतं 2023च्या विश्वचषकामध्ये जिथे ऑस्ट्रेलिया टीम अफगाणिस्तानच्या बॉलिंग अटॅक समोर पूर्णपणे त्या ठिकाणी कोलॅप्स होत होती. तिथे ग्लेन मॅक्सवेल इंजुरीमध्ये होता. पाय पूर्णपणे त्याचे त्या ठिकाणी इंजर्ड झाले होते. क्रॅम्पमध्ये स्वतःला सावरत होता. तिथून उभा राहिला आणि 128 बॉलमध्ये 201 धावांची एक आउटस्टँडिंग खेळली होती. आज हार्दिकला देखील त्याच प्रयत्नामध्ये खेळायचं आहे कारण हा जर वाघ जखमी झाला तर या जंगलाला कोण पाहणार. जंगलाचा राजा सध्या मैदानामध्ये जखमी झालाय परंतु स्वतःला सावरायचं आहे. या झेलसाठी महीर भोईर यांच्याकडनं 100 रुपयाचा कॅश प्राइज रुपेश साठी आलाय. 9 फलक जाऊन पोहोचलाय. 6 या अंकावर एक गडी गारद झालाय. 3 बॉलची समाप्ती. हार्दिक अगदी चांगल्या लाईननी गोलंदाजी चांगलं पुनरागमन पाहायला मिळालं. आधीच्या बॉलवर षटकार आला होता त्यानंतर विकेट जितूला मात्र परतावा लागलाय. नवीन फलंदाज रोहन पवार मागच्या मॅचचं हिरो रोहन पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 9 फलक दाबात 6 एक गडी गारद झालाय. प्रथम बॅटिंग करताना डीसीसी डोंगरी संघ आपण पाहतायत. टॉप 5 मध्ये कधी कुठला संघ पोहोचेल
सहा धावा धावफलकावर षटक क्रमांक पहिला अगदी मार्गस्थ आपण पाहत आहेत. नव्याने फलंदाज रोहन पवार अगदी मैदानच्या आतमध्ये येतोय. 3 बॉलची समाप्ती. षटक क्रमांक पहिला आपण पाहत आहेत. हार्दिक भोईर थोडासा इंज्युर्ड पाहायला मिळालाय. पुढचा बॉल समोर रोहन पवार. फुल टॉस बॉल होता तिथे क्षेत्ररक्षक आहेत राहुल चांगली फेकी करतायत. सिंगल मेल आणि सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड अगदी जाऊन पोहोचलाय 7 या अंकावर. हार्दिक 4 बॉल्स केला आतापर्यंत झाला आणि धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 7. बॉलिंग ट्रॅक वरती हार्दिक आणि दुसऱ्या बाजूला नवीन फलंदाज रोहन मैदानावरती दाखल झाला आणि त्याच्या सोबतीनं द लेगसी ऑफ सफाले क्रिकेट मिस्टर स्वप्नील म्हात्रे मामा स्ट्रायकिंगवरती आपल्याला पाहायला मिळतो. एक क्रिकेटचा सम्राट आहे सफाले क्रिकेटचा आणि तो सुद्धा क्रीजवरती बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. प्रचंड वेगानं परफेक्ट यॉर्कर. विकेट किपर देखील त्या ठिकाणी सरप्राईज होत असताना पाहायला मिळाला. बॉल ऑफ द ओव्हर परफेक्ट यॉर्कर होता. विकेट आल्यानंतर कॉन्फिडन्स त्या ठिकाणी बूस्ट आपल्याला पाहायला मिळतोय. 5 बॉल्स केला आतापर्यंत झालाय. शेवटचा अंतिम बॉल. आज हार्दिक जखमी आहे. जखमी जरी असला तरी तो नक्कीच स्वतःला सांगतोय आज हरायचं नाहीये, आज लढायचं आहे मैदानामध्ये. क्रिकेटच्या मैदानावरती रडायचं नाही तर लढायचं, हिमतीने लढायचं आणि ती जिद्द चिकाटी मैदानावरती पाहायला मिळते. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या फलकावरती 7. रुपेश पाटील यांनी जो झेल पकडला त्यासाठी मयूर भोईर यांच्या माध्यमातून 100 रुपयांचं कॅश प्राइज तरीके आपण पाहतोय. सबस्टिट्यूट फिल्डर तरीके हार्दिकच्या रिप्लेसमेंट मध्ये तेज पाटील मैदानावरती उतरेल. रिटायर हर्ट त्या ठिकाणी होत असताना आपण पाहतोय हार्दिक आणि त्याच्या रिप्लेसमेंट मध्ये तेज पाटील मैदानावरती दाखल झालाय. हार्दिक रिटायर हर्ट या ठिकाणी होत आहेत आणि त्यांच्या अनुपस्थितीमध्ये त्यांची जागा सांभाळतील आता तेज. चला सामन्याच्या दिशेने देखील आपण जाणार आहोत. 7 धावा स्कोर कार्ड वरती पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. नितीन सर, आज हार्दिक प्रत्येक मॅच मध्ये त्याचं 99% डेडिकेशन आणि त्याची जी मेहनत आहे आज त्याला देखील सलाम ठोकावा लागणार आहे. नक्कीच अगदी कौतुक करावं लागेल हार्दिकचं. मागच्या 2 मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच ठरला गेलाय. या मॅच मध्ये एक षटकार आला होता, त्यानंतर चांगलं पुनरागमन पाहायला मिळालं. त्यानंतर एक धाव खर्च केले गेले. एकंदरीत पहिल्या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्यात. राहुल पाटील गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. टॅप करण्याचा प्रयत्न केला तिथे क्षेत्ररक्षक तैनात डीप मध्ये आहेत. एक धाव मिळेल. मिथून चांगली फेकी पाहायला मिळाली. सिंगल इथून स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 8 या अंकावर. 8 धावा 1 गडी गारद झालाय. लेप्रम सिमरला बॉलिंग ट्रॅक वरती आणलं गेलं आणि राहुल पाटीलचा उल्लेख जर करायचा झाला तर एक मिस्ट्री बॉलर या टीमचा आपल्याला पाहायला मिळतो आणि कुठल्याही क्षणी मॅचला फिरवण्याची ताकद या गोलंदाजामध्ये आहे. परंतु दुसऱ्या बाजूला देखील सफाले क्रिकेटचा सम्राट अर्थातच मैदानामध्ये स्वप्नील म्हात्रे मामा बॅटिंग ट्रॅक वरती आणि दुसऱ्या बाजूला षटकारांचा बेताज बादशाह रोहन पवारला आपण पाहतोय. दुसरा बॉल वेगाने टाकलाय, प्रचंड वेगाने टाकलाय आणि बॉल चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती मैदानामध्ये होत असताना आपण पाहतोय. स्वप्नीलच्या अगेन्स्ट हा सलगचा 3रा डॉट बॉल मैदानामध्ये येत असताना आपण पाहतोय. आज बॉलिंग अटॅक फायरिंग स्पेल मध्ये आणि त्यांची दहशत आपल्या घरच्या मैदानावरती, ज्या मैदानामध्ये नाव मिळालं, ज्या मैदानापासून सुरुवात झाली क्रिकेटला, आज त्या मैदानाला सलाम ठोकायचा आहे, या मातीमध्ये खेळायचं आहे. बॉल चाललाय पॉइंटला. डीप मधून फिल्डर येत आहेत. 1 रन कंप्लीट केलंय. दुसऱ्या रनचा प्रयत्न तरीके सुरू आहे आणि 2 रन्स तरीके पूर्ण होत असताना पाहायला मिळत आहेत. आदरणीय गौतम म्हात्रे सरांना विनंती असेल आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. 2 रन्स येतात या बॉलवरती आणि 2 रन्सने टीमची टोटल फलकावरती 10. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. बॉलिंग अटॅक बद्दल काय म्हणाल नितीन सर? नक्कीच बॉलिंग लाईन चांगली पाहायला मिळालंय बहुमेक 11 या टीमची. परंतु समोरचा संघ एक मजबूत संघ आहे. डीसीसी सफाई टीम आपण पाहत आहे. 10 धावा 1 गडी गारद. हलक्या हाताने या बॉलला अगदी खेळून काढतो. एक धाव मिळेल. डीप मधून क्षेत्ररक्षक पुढे सरसावले जातात. दुसऱ्या धाब्यासाठी वळाल्यात. हे सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळालंय. स्वप्नील म्हात्रे आपण पाहत आहेत. अगदी त्यांना माहिती आहे फिल्डिंग दूरवर आहे आणि अगदी हलक्या हाताने या बॉलला अगदी पाहायला मिळालं आणि 2 धावा अंकित केल्या गेल्यात. धाव फलक जाऊन पोहोचलाय 12 या अंकावर. 12 धावा 1 गडी गारद आणि षटक क्रमांक 2चा खेळ अगदी मनाच्या आतमध्ये आपण पाहत आहेत. 4 बॉलची समाप्ती झालंय. अगदी डीसीसी संघाला थोडंसं थांबवण्याचं काम केलंय. राहुलचा पुढील बॉल समोर स्वप्नील अर्थातच मामा.
बॅटची लिडिंग एज पाहायला मिळालं तिथे क्षेत्ररक्षक आहेत यश, परंतु बॅकअपसाठी आल्यात आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. सिंगल मिळेल आणि सिंगलने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 13 या अंकावर हार्दिकजी. मागील 11 बॉल मध्ये एक बॉल वगळत असताना जे 10 बॉल मैदानामध्ये डिलिव्हर्ड केले गेले त्या 10 बॉल मध्ये एक वेगळी अभिनवता मैदानामध्ये दाखवून दिलं गोलंदाजांनी आणि त्या 10 बॉल मध्ये एक वेगळं डेडिकेशन आहे, एक वेगळा कॉन्फिडन्स आहे, एक वेगळा आत्मविश्वास आहे आणि त्याचमुळे आपला स्टँडर्ड दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक परफेक्ट यॉर्कर बॉल ऑफ द ओव्हर आणि इथे शेवटच्या बॉलवरती डॉट बॉलने समाप्ती डिग्री झालाय. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांनंतर टीमची टोटल फलकावरती पाहायला मिळते 13. एक छोटस ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात संगीत कक्षामध्ये. पहिल्या षटकामध्ये 7 खर्च केल्या, दुसऱ्या षटकामध्ये 5 धावा खर्च केल्यात. 13 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. गोलंदाज मार्क करायला गोलंदाज षटक क्रमांक अगदी 3 हातांसाठी सज्ज झालाय. नवनाथ पाटील गोलंदाज मार्क वर सज्ज होतोय. समोर स्वप्नील, समोरच्या दिशेने फोर्स केला गेला. लॉंगऑफचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावल. मिथुन पाटील तत्वर सिंगल मिळेल आणि सिंगलने अगदी स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 14 या अंकावर. पहिल्या बॉलचा खेळ डिग्री झाला आणि आता बॉलिंग ट्रॅक वरती प्राऊड ऑफ चिखलपाडा गोलंदाजी मार्क कृती दाखवत असताना आपण पाहतोय गेले कित्येक वर्ष क्रिकेटचा वारसा जपून ठेवणारा चिखलपाडा गावामध्ये द प्राऊड ऑफ चिखलपाडा बॉलिंग ट्रॅक वरती नवनाथ पाटील. दुसरा बॉल बॅटचा टॉप एज, स्वतः गोलंदाज कमिटमेंट दाखवतोय. पकडलाय झेल आणि संपलाय फलंदाज रोहनचा खेळ आणि विकेट जात असताना दुसरा धक्का टीम डीसीसी डोंगरीला गॉन. आपण पाहतोय मिस्टर सिद्धार्थ पवार आता संघाला अडचणीमधून बाहेर काढावं लागणार आहे, लढावं लागणार आहे मैदानावरती. नितीन सर ज्या पद्धतीनं गोलंदाजी सुरू आहे आता या सिच्युएशनला आता वेळ जास्त नाहीये. येणाऱ्या 10 बॉल मध्ये तुम्ही किती धाव प्रेडिक्ट करता? 10 मध्ये जरी 20 धावा येत आहेत तर एक थोडासा फायटिंग स्कोर असेल, कारण चांगली गोलंदाजी डीसीसी डोंगरी संघाकडेही आहे. पुढचा बॉल आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सफल झाले होते. पंचाचं बोट मात्र आकाशाकडे. इथून फलंदाजाला परतावा लागेल. विकेट क्रमांक 3 सिद्धू बॅक टू द पॅव्हलियन गॉन. चौदा धावा फुलकावर आहेत. ऑन हॅट्रिक असेल नवनाथ पाटील. एक जबरदस्त गोलंदाजी केलंय. मागच्या बॉलवर एलबीडब्ल्यूच्या माध्यमातून फलंदाजाला परतावं लागलंय. मालवण ग्रुप यांच्या माध्यमातून कॅश प्राइज झालंय. या बॉलवरती जर विकेट घेतली, विकेट हॅट्रिक जर पूर्ण झाली तर मालवण ग्रुप यांच्या माध्यमातून 3000 रुपयांचं कॅश प्राइज नवनाथला दिलं जाईल. हॅट्रिक बॉल ओढते विकेट. इथे ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न केला. बॉल फार वेगानं बॅकवर्ड ऑफ स्कोअरला गेला. प्रयत्न चांगले केला डीप मध्ये. अतुलच्या माध्यमातून फिल्डिंगचा दर्जा दाखवला जातोय आणि 2 रन्स या बॉलवरती मिळतील. राहुल मैदानावरती आलाय. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 16. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. अगदी अतुलचं कौतुक करावं लागेल. शेवटच्या मोमेंटला स्टॉप केला गेला या बॉलला आणि 2 धावा अगदी सेव्ह केल्या गेल्यात. धाव फलक जाऊन पोहोचलाय 16 रन. 16 धावा धाव फलकावर. पुढचा बॉल
यावेळेस स्विच हिट करण्याचा प्रयत्न एंडफील्डच्या वरून खेळला गेला, तिथे क्षेत्ररक्षक तैनात. राहुल पाटील तिथे आहेत. एक धाव दुसऱ्या धाब्यासाठी वळाल्यात आणि 2 धाबाही कंप्लीट केल्या गेल्यात. मागच्या 2 बॉलवर 4 धाबा ऍड केल्या गेल्यात. 1 शॉट बघा, पंचांचं अचूक लक्ष. महेंद्र भोईर सर आपण पाहतायत. 1 धावांची कपात पाहायला मिळालंय. एकच धाव असेल आणि एकेरीन धावफलक जाऊन पोहोचलाय 17 या अंकावर. शेवटचा बॉल असेल या ओव्हरमधील. नवनाथ पाटीलची कमिटमेंटला या ठिकाणी दाद द्यावी लागणार आहे आणि आता तो देखील मैदानावरती सांगतोय, एक बार मैंने जो कमिटमेंट कर दी फिर मैं अपने आप की भी नहीं सुनता. आणि त्याची कमिटमेंट ती मात्र डेंजर आहे. शेवटचा बॉल कमी गतीने टाकला. इथे देखील विकेट मिळू शकते आणि इथे नक्कीच बॅटर त्या ठिकाणी दर्शवत आहे की शोल्डरला बॉल त्या ठिकाणी लागलाय, त्याचमुळे ते विकेट मिळू शकणार नाहीये. आणि ते ओव्हर नंबर 3चा खेळ संपलाय. 3 षटकानंतर धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळतं. एकंदरीत 17 रन्स स्कोरकडे लागला गेल्यात. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात संगीत कक्षामध्ये. येणारे 6 बॉल आणि 6 बॉल हाताळण्यासाठी यश गोलंदाजी मार्कवर आलाय. अंतिम 6 बॉल असतील. स्वप्नील चांगली फलंदाजी पाहायला मिळेल. 7 बॉलमध्ये 6चा झंझावत. दुसऱ्या बाजूने आपण पाहतायत राहुल, ज्याने 3 बॉलमध्ये 3 धावा. येणारे 6 चेंडू, 6 मध्ये किती धावा येतील, कितीचं टार्गेट असेल, तिथून 10 प्लस करण्याचा प्रयत्न करावा लागेल. हो हो हो, चांगला बॉल पाहायला मिळालाय. स्वप्नील आपण पाहतायत अगदी पहिल्या बॉलवर वेट झालाय. चांगला चेंडू डिलिव्हर केला गेला. यशच्या माध्यमातून निर्धावच्या स्वरूपात चेंडू पाहायला मिळालाय. आता येणारे 5 बॉल, 5 मध्ये किती धावा येतील हार्दिक? इथे कमीत कमी येणाऱ्या 5 बॉलमध्ये 3 मोठे फटके टार्गेट करावे लागणार आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती चिखलपाड्याचा फ्युचर ब्राईट अर्थातच यश मैदानावरती आला आणि विकेट मिळवून दिलाय. दुसऱ्याच बॉलवरती बाद केलाय स्वप्नील म्हात्रेला. बिग विकेट, बिग लॉस. बरं गीत आपण ऐकायला मिळालं डीजेच्या माध्यमातून. आता येणारे 4 बॉल. सिद्धू आला नव्याने फलंदाज. धावफल करत आहेत 17. इथून यशने जर विकेट हॅट्रिक घेतली तर विराज पाटील यांच्या माध्यमातून 2000 रुपयांचा कॅश प्राइज तरीके दिला जाईल. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालाय मिस्टर सिद्धेश डावखुर. त्याचा हा फलंदाज आहे, अतिशय विध्वंसक फलंदाज आहे, परंतु ऑन पेपर हा परिचय त्याचा आहे. आता ऑन फील्ड प्रॅक्टिकली ते चित्र मैदानामध्ये दाखवावं लागणार आहे. तो खेळ मैदानामध्ये दाखवावा लागणार आहे. 17 धावा स्कोर कार्डवरती. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस स्टेडियम, एका बाजूला ओमसाई विराथन आणि दुसऱ्या बाजूला श्री जाकमाता रावले. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस स्टेडियम. पहिलाच बॉल लेफ्टी बॅटरसाठी व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना आपण पाहतोय. डीआरएसचा वापर अडकीने केला जातोय. चला प्रेक्षकांनी मैदानाच्या बाहेर या प्लीज. सर फेअर बॉल आहे कधी आपण पाहतायत. अगदी सफल झाला होता फलंदाज आपण पाहायला मिळालाय. फेअर डिलिव्हरी पाहायला मिळालाय. रिव्ह्यू सक्सेसफुल ठरला गेलाय. पुढचा बॉल धाव फलका दाबा 17. पुन्हा एकदा वेगवान चेंडू पाहायला मिळालाय. आता सॅक्रिफाईस केला जात आहे.
हो हो, इथून धावबाच्या स्वरूपात फलंदाज होतोय बाद. सिद्धूला परतावं लागेल. विकेट क्रमांक 5. व्हाईट बॉल. अठरा धावा धावफलकावर. पुढील बॉल. वेगवान वेगवान चेंडू पाहायला मला इथून विकेटचं होईल पतन. विकेट क्रमांक 6 धक्का. 18 या धावसंख्येवर गॉन. शेवटचे 2 चेंडू असतील. विपुल आलाय नव्याने फलंदाज. 2 मध्ये इथून 4 जरी धावा येत आहेत तर 22 पर्यंत जाऊ शकतो टीम. सध्या 18 धावा धावफलकावर. चला जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. 4 बॉल्स केल्या डिग्री झाल्या. 18 धावा स्कोर कार्ड वरती. 18 वरती 6 धक्के मैदानावरती लागल्यात. वरती विकेट. 5वा बॉल ऑफ्टरवरती शफल होऊन वेगावरती स्वार व्हायचं होतं, परंतु दुसऱ्या बाजूला वेगावरती स्वार झालाय आणि चांगलं नियंत्रण गोलंदाजीमध्ये यश पाटीलचं आपल्याला पाहायला मिळते. आता लास्ट बॉल असेल आणि त्याचबरोबर चंगू मंगू देखील एन्जॉय करत असताना व्हिडिओ मधील मोस्ट पॉप्युलर ट्विन्स एवन ब्रदर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामधील यश सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आपल्या मुख्य मंचासमोर. लास्ट बॉल असेल नितीन सर. लास्ट बॉलवरती एका जर मोठा फटका आला तर इथे चान्स बनू शकतो. नक्कीच रिस्क घ्यावी लागेल या बॉलवर. शेवटचा बॉल. 19 धावा धावफलकावर आहेत. अंतिम चेंडू या इनिंगचा. धावफलकावर 19. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल. इथून धावबाची संधी आणि फलंदाजाला अगदी परतावा लागलाय. 7 गडी गारद. 4 षटकाची समाप्ती. 19 धावा धावफलकावर आणि 20 धावांचं लक्ष असेल विजयाकरिता.
समोर ठेवलं गेलंय 19चं टार्गेट आपल्याला पाहायला मिळते. सध्या मालवण ग्रुप देखील खचाखच आपल्याला पाहायला मिळतोय. चला मालवण ग्रुप एकदा होऊन जाऊ द्या. फ्लॅश ऑन. चला मालवण ग्रुप एकदा फ्लॅश ऑन करा. पाहूयात किती मेंबर्स सध्या मालवण ग्रुप मध्ये आहेत. किती मेंबर ऑन आहेत त्यानंतर आपल्याला समजेल. हा लाईट्स फ्लॅश लाईट चालू झाल्यात. येस मालवण ग्रुप त्या ठिकाणी एन्जॉय करत असताना ओनली एन्जॉय जिगरी यार्स त्यामध्ये आहेत. दादूस त्याचबरोबर दीपेश म्हात्रे, सागर भोईरला पण पाहतोय. त्याचबरोबर त्यामध्ये दर्पण म्हात्रे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि दादूस यांचा संपूर्ण मित्र परिवार एन्जॉय करत असताना आणि आपला मालवण ग्रुप आपल्याला पाहायला मिळतो. आणि मालवण ग्रुपमध्ये जे VIP गेस्ट आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यामध्ये बालूमामा, दीपेश म्हात्रे, राहुल घरतला पण पाहतोय. त्याचबरोबर सागर भोईर, दर्पण भोईर, मयूर भोईरला आपण पाहतोय. फुल एन्जॉय करत असताना मालवण ग्रुप आपलं देखील या ठिकाणी स्वागत असेल. चला आता मॅच लावतोय सुरुवात. 24 बॉल मध्ये 19 धावांचं लक्ष असेल विजयाकरिता. मिथुन पाटील एका बाजूने, दुसऱ्या बाजूने जतीन ही जोडी आपण पाहत आहेत. रोहन गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल. पहिले षटक अगदी हाताळण्यासाठी 24 बॉल मध्ये बनवायच्या 19 धावा. अगदी क्वालिफायर करण्यासाठी 19 धावा इथून चेस करायच्या आहेत 24 बॉल मध्ये आणि त्या धावा डिफेन्स करायच्या. DCC संघाला पहिला बॉल. बेस्ट ऑफ लक. पहिला बॉल बॅकफुटवर जाऊन पंच करायचा होता. चेंडूबाईचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉलने चांगली सुरुवात पाहायला मिळाली. निर्धाव बॉल होते. पहिला चेंडू अगदी डॉटच्या स्वरूपात. सुरुवात डॉट बॉल झाले बॉलिंग ट्रॅक वरती. रोहनला आपण पाहतोय बाउन्सरसाठी हा गोलंदाज ओळखला जातो आणि पहिल्याच बॉल वरती शॉट ऑफ लेंथ बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. वेग चांगला होता त्या बॉल मध्ये. दुसरा बॉल तो देखील शॉर्ट बॉल स्वरूपामध्ये आणि तो शॉर्ट बॉल विकेट देऊन गेलाय. मोठा हार्ट ब्रेक टीम भौमिक 11 जय मास्टर चिखलपाडा संघाला. मिथुन पाटील बॅक टू द डगआउट. होईल मॅन ऑफ द मॅचची. आणि जर का ती हॅट्रिक पूर्ण होते तर मालवण ग्रुप यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं कॅश प्राइज जिगरी यार त्यांच्या आहेत आणि त्यांच्या माध्यमातून दिलं जाईल. वाघ जखमी जरी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही. तो थांबतो, वेळ जाऊ देतो आणि पुन्हा एकदा बाहेर पडतो. तीच दहशत आणि तोच दरारा घेऊन आता हार्दिक भाऊच्या बाबतीमध्ये तेच पाहायला मिळतंय. आता पुन्हा एकदा तोच दरारा आणि तीच दहशत दाखवून द्यावी लागणार आहे या देखील मॅच मध्ये. तर दुसऱ्या बाजूला 19 डिफेंड करत असताना ज्या पद्धतीने लढतायत मैदानामध्ये रोहन आणि त्यांचा संपूर्ण संघ, त्यांची देखील प्रशंसा करावी लागणार आहे. पहिलाच बॉल इनफिल्ड वरून इनसाइड आउट आणि बॉल चाललाय कव्हर पॉइंटला. पहिल्याच बॉल वरती चौकार. चौकार परिपूर्ण केला गेलाय. हार्दिक भोईरच्या बॅट मधून स्कोर कार्ड दबाय 4-1 गडी गारद झालाय. आता येणारे 21 बॉल आणि 21 मध्ये 15 ची आवश्यकता असेल विजयाकरिता. रोहन पवार पुढचा बॉल धाव फलका दबाय 4-1 गडी गारद. पुन्हा एकदा ऑन साईडला अगदी भिरकावून दिलाय परंतु तिथे क्षेत्ररक्षक स्वप्नील आहेत आणि चुकी करणार नाहीये. इथून विकेट क्रमांक दुसरा धक्का लागलाय. 4 या धावसंख्येवर हार्दिकला परतावा लागेल.
धावसंख्या आमच्याकडे जरी कमी असेल तरी जिंकण्याची धमक आम्ही ठेवतोय तो डीसीसी सफाय संघ सांगतोय, कारण 4 बॉलमध्ये 4 धावा खर्च केल्या गेल्यात आणि 2 महत्वाचे विकेट्स अगदी तंबूच्या असलेल्या परतल्या गेल्यात. सुमित पाटील नव्याने फलंदाज येतोय. आता येणारे 20 बॉल 15ची गरज. 20 बॉल आणि 20 बॉल मध्ये 15 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज सुमित पाटीलला आपण पाहतोय पश्चिम रेल्वेसाठी जे कार्यरत आहेत आणि ब्लॅकबर्ड सफारी टीमसाठी देखील अनेक वर्ष नवनाथच्या सोबतीनं क्रिकेट खेळलं या फलंदाजाने आणि तो आता मैदानावरती दाखल झालाय. 20 बॉल आणि 20 बॉल मध्ये विजयासाठी 15 धावांची गरज. 4 वरती 2 धक्के मैदानावरती लागल्यात. रोहनच्या विरोधामध्ये चौकार आल्यानंतर त्याच्या इगोवरती वार झाला होता आणि ते त्याला कुठेतरी आवडलेलं नाहीये. सुमित पाटीलचा जो पॅटर्न स्ट्रोक लॅप स्वीप पहिल्याच बॉलवरती तिथे खेळण्याचा प्रयत्न झाला होता, तो प्रयत्न फसला आणि इथे डॉट बॉलची समाप्ती मैदानावरती होत असताना आपण पाहतोय. नितीन सर, इथे जर का तो चौकार आला नसता तर या मॅच मध्ये पूर्णपणे डॉमिनेट करण्याची संधी होती टीम डीसीसी डोंगरी सफारी संघाकडे. अगदी नक्कीच, परंतु अजूनही कौतुक करावं लागेल ज्या अनुषंगाने रोहन पवार गोलंदाजी करतोय. 5 बॉल मध्ये 4 धावा खर्च केल्यात आणि महत्वाचे 2 विकेट्स प्राप्त केल्यात. शेवटचा बॉल वेगवान चेंडू पाहायला मिळाला. अगदी कौतुक करावं लागेल. पहिल्या षटकामध्ये अगदी चांगली कामगिरी पाहायला मिळाली. 4 धावा खर्च केल्यात, 2 गडी बाद झाल्यात. आता येणारे बॉल आहेत 18 आणि 18 मध्ये बनवायचे आहेत 15 धावा. सहर्ष स्वागत. येणारे 18 बॉल आणि 18 मध्ये 15 धाब्यांची गरज असेल. राहुल कणोजी या गोलंदाजी मार्क पण सज्ज होतोय. जतीनने चांगली फलंदाजी केली हेही विसरून चालणार नाहीये. त्या अगोदर राहुल कणोजीने चांगली गोलंदाजी केलंय हेही विसरून चालणार नाहीये. बेस्ट वर्सेस बेस्ट अगदी आमने सामने असतील. 18 बॉल मध्ये 15ची आवश्यकता असेल. हार्दिक 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 15ची गरज. एक गेम चेंजर अर्थातच राहुल मैदानावरती बॉलिंग ट्रॅक वरती आला आणि येणारे 6 बॉल प्रत्येक बॉलवरती एक वेगळी किंमत तिथे मोजावी लागणार आहे राहुलला, कारण येणाऱ्या प्रत्येक बॉलमध्ये संघर्ष असणार आहे आणि तीच मेहनत येणाऱ्या 6 बॉलमध्ये घ्यावी लागणार आहे राहुल कनुजियाला. तो बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झाला. 18 बॉल मध्ये 15 रोखायच्यात. समोर जतीन पाटीलला आपण पाहतोय. इथे या बॉलवरती स्लॉट मध्ये बॉल होता, हाफ वाली पिक केलं या बॉलला. अब की बार जतीन पाटील की सरकार. षटकार सबसे अलग षटकार. 6 धावा. दुसरा बॉल आफ्टरवरती शफल होऊन फाईन लेगला धावा बुक करण्याचा प्रयत्न केलाय. तिथे हुक शॉट खेळलाय आणि बॉल चाललाय फाईन लेगला. जतीन पाटीलच्या बॅट मधून आणखीन एक मोठा फटका. चौकार. 4. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळालंय. 2 बॉल मध्ये 10 धावा वसूल केल्या गेल्या. आता 16 बॉल आणि 5ची गरज असेल. 16 चेंडू आहेत, 5 धाब्यांची आवश्यकता. जबरदस्त बॅटिंग अगदी पाहायला मिळालंय. फलंदाज जतीन. पुढचा बॉल चांगला बॉल इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये क्षेत्ररक्षक पुढे येत आहेत. एक धाव मिळेल. दुसऱ्या धाब्यासाठी वळाल्यात आणि 2 धावा अगदी कंप्लीट केल्या जात आहेत. 2च्या मतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 16 या अंकावर. या बॉलवरती जर सामना जिंकवला तर जतीन पाटील यांच्या धर्मपत्नी ज्योती जतीन पाटील मॅडम यांच्या माध्यमातून 500 रुपयांचा कॅश प्राइज या ठिकाणी असेल जतीन पाटील यांच्यासाठी. मॅच विनिंग स्ट्रोक आता केलावा लागणार आहे. इथे चांगला बॉल टाकला होता. सरप्राईज आणि सरप्राईज तिथे पाहायला मिळालं. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतो आता विजयासाठी
14 बॉल आणि 14 बॉल मध्ये 3 धावांची गरज. अश्विन मामा अर्थातच अश्विन शेठ यांच्या माध्यमातून देखील जतीन पाटीलसाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज आलंय. जे 2 डेंजरस फटके जतीन पाटीलच्या बॅटमधून आपण पाहिले. चांगला बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. चांगला 9 लेंथ वरती आता 13 बॉल मध्ये विजयासाठी 3 धावांची गरज. 13 बॉल आणि 3 ची गरज. इथून या बॉलवर मॅच फिनिश होईल का की षटक क्रमांक 3 येईल. 13 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता असेल. पुढचा बॉल ऑन साइड अगदी बिरकावून दिला. तिथे क्षेत्ररक्षक पुढे सरसावत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण अगदी पाहायला मिळालंय. एकच धाव असेल. 2 षटकाची समाप्ती. धावफलका धावा 17. आता येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 2 धाब्यांची आवश्यकता असेल. चल सिद्धार्थ पवार गोलंदाज मार्क वर सज्ज होतोय. षटक क्रमांक 3. 2 धाबा दूर. टॉप 5 मध्ये प्रवेश करण्यासाठी आपण पाहत आहेत अगदी भौमिक 11 जय महाराष्ट्र चिखलपाडा टीम. गोलंदाज सज्ज होतो. गोलंदाज मार्क वर 2 धाब्यांची आवश्यकता असेल विजयाकरिता. 12 बॉल 2 धाब्यांची आवश्यकता असेल. नेक्स्ट मॅच अगदी दोन्ही टीम सज्ज असतील. जगमाता रावळे टीम आणि त्याच्या विपक्ष ओम साई विराथन. दोन्ही संघामध्ये अगदी टॉसची प्रक्रिया परिपूर्ण झालंय. 2 धाब्यांची आवश्यकता. 12 चेंडू आहेत. हलक्या हाताने करण्याचा प्रयत्न. एक धाव परिपूर्ण केली जाते. दुसऱ्या धाब्यांसाठी अगदी जातात आणि 2 धाबा कंप्लीट होत आहेत. आजच्या दिवसातला क्वालिफाय होणारा हा संघ आपण पाहतायत. भौमिक 11 जय महाराष्ट्र चिखलपाडा टीम.